नमस्कार मित्रांनो. आज आपण ऑर्गॅनॉनमधील ॲफोरिझम नंबर 5 समजून घेणार आहोत. हा ॲफोरिझम आपल्याला सांगतो की योग्य औषध निवडण्यासाठी रुग्णांचा सखोल अभ्यास का आवश्यक आहे. सो नंबर 1, युजफुल टू द फिजिशियन इन असिस्टिंग हिम टू क्युअर. म्हणजे रुग्णांना खरोखर बरे करण्यासाठी डॉक्टरांना काही महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक असते. तर होमिओपॅथीमध्ये औषध निवडणे ही फक्त लक्षणे पाहण्याची प्रक्रिया नाही, तर डॉक्टर जितकी अधिक योग्य माहिती गोळा करेल तितकाच सौम्य आणि अचूक उपचार होऊ शकतो. नंबर 2, द पर्टिक्युलर्स ऑफ द मोस्ट प्रोबॅबल एक्साइटिंग कॉज ऑफ द ॲक्यूट डिसीजेस. म्हणजे जर आजार सुरू होण्यामागील सर्वात संभाव्य कारण शोधले पाहिजे. जसं की ॲक्यूट डिसीजेसमध्ये अचानक सुरू होतो, त्यामध्ये एखादे कारण असू शकते. म्हणजे पावसात भिजल्यानंतर सर्दी होणे किंवा खराब अन्न खाल्ल्यानंतर जुलाब होणे, तसेच मानसिक धक्क्यानंतर ताप किंवा डोकेदुखी होणे. असे कारण समजल्यास योग्य औषध निवडण्यासाठी अधिक सोपे होऊ शकते. नंबर 3, द मोस्ट सिग्निफिकंट पॉईंट इन द होल हिस्ट्री ऑफ द क्रॉनिक डिसीज. जसं की जुनाट आजार म्हणजे क्रॉनिक डिसीजेसमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे असते. जसं दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांमध्ये फक्त आजाराची लक्षणे पुरेशी नसतात, तर आजार कधी सुरू झाला आहे, तो कसा वाढला गेला आहे, त्याचे अजून कुठले उपचार केले आहेत का, आणि उपचार केल्यानंतर त्यामध्ये काय बदल जाणवले, ही हिस्ट्री पण योग्य उपचारासाठी खूप महत्त्वाची असते. नंबर 4, to enable him to discover its fundamental cause, which is generally due to chronic miasm. आजाराचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर हॅटिमन यांच्या मते अनेक दीर्घकालीन आजारांचा संबंध हा क्रॉनिक मायझमशी असू शकतो. आता क्रॉनिक मायझम म्हणजे आपण येणाऱ्या ॲफोरिझम्समध्ये नक्की पाहूया. सो ऑर्गॅनॉनमध्ये मायझम हा होमिओपॅथीमधील मूलभूत सिद्धांत आहे. हॅनिमन यांनी दीर्घकालीन रोगाच्या पार्श्वभूमीवर सोराज, सिफिलिस आणि सायकोसिस या क्रॉनिक मायझमचे वर्णन केलेले आहे. नंबर 5, द असर्टनेबल फिजिकल कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पेशंट. रुग्णाची शारीरिक प्राकृतिक समजून घ्यावी. जसं की उष्ण प्रकृती की थंड आहे, बारीक आहे की जाड आहे, भूक, तहान, घाम, झोप या सगळ्या गोष्टी कशा आहेत, ही माहिती औषध निवडताना खूप महत्त्वाची ठरते. हिज मॉरल अँड इंटलेक्च्युअल कॅरेक्टर. म्हणजे पेशंटचा स्वभाव किंवा विचार करण्याची पद्धत कशी आहे. म्हणजे राग पटकन येतो का, भीती जास्त वाटते का, आत्मविश्वास कसा आहे, निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे, हे होमिओपॅथिक मानसिक लक्षणांसाठी पण महत्त्वाचे आहे. नंबर 7, हिज ऑक्युपेशन, मोड ऑफ लिव्हिंग अँड हॅबिट्स. तर पेशंटचा व्यवसाय काय आहे, त्याची जीवनशैली किंवा एखाद्या गोष्टीबाबत त्याची विचार करण्याची क्षमता कशी आहे. जसं की तो दिवसभर कम्प्युटरवर काम करत बसतो, रात्रीच्या नाईट शिफ्ट्स करतो, झोप कमी घेतो, धूम्रपान किंवा ड्रिंकिंग काही हॅबिट्स आहेत, व्यायामाची सवय आहेत का, या गोष्टीवर आजारांचा परिणाम नक्की होऊ शकतो. नंबर 8, ही सोशल अँड डोमेस्टिक रिलेशन्स. म्हणजे रुग्णांचे सामाजिक कौटुंबिक संबंध कसे आहेत, घरात त्याच्या काही ताणतणाव आहे का, नातेसंबंध कसे आहेत, कामावरचे वातावरण कसे आहे, त्याला कधी एकटेपणा जाणवतो का, या सगळ्या गोष्टींचा आजारावर नक्कीच परिणाम होतो. नंबर 9, हिज एज अँड सेक्शुअल फंक्शन. म्हणजे रुग्णांचे वय आणि आवश्यक असल्यास लैंगिक आणि प्रजननाशी संबंधित माहिती विचारात घ्या. ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध असा की जर आपल्याला पेशंटला समजून घ्यायचं असेल, त्यावरूनच आपल्याला त्याचे उपचार करणं महत्त्वाचे असते. म्हणजेच होमिओपॅथीमध्ये फक्त रोगाचे नाव पाहिले जात नाही, तर रुग्णांची संपूर्ण इतिहास, स्वभाव, जीवनशैली आणि आजारामागील कारणांचा अभ्यास करून वैयक्तिक उपचार निवडले जाते. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण ॲफोरिझम नंबर 6 पाहणार